श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण सुंदरकांडातला 37वा सर्ग वाचूया. इंद्रजिताच्या त्या नीतिपूर्ण कर्माने विस्मित तसेच रावणाच्या सीताहरणादी कर्मांनी कुपित होऊन रोषाने डोळे लाल करून भयंकर पराक्रमी हनुमानाने राक्षसराज रावणाकडे पाहिले. तो महातेजस्वी राक्षसराज सोन्याने घडविलेल्या बहुमोल दीप्तमान मुकुटाने सुशोभित दिसत होता. त्या मुकुटावर मोत्यांची जाळी लावलेली होती. त्याच्या विभिन्न अंगावर सोन्याची विचित्र आभूषणे होती, जणू मानसिक संकल्पानुसार बनविली गेलेली असावीत इतकी ती सुंदर होती. त्यावर हिरे बहुमोल रत्नमणी जडविलेले होते. त्या आभूषणांनी तो अद्भुत शोभेने नटलेला दिसत होता. बहुमोल रेशमी वस्त्रे त्याच्या शरीराची शोभा वाढवित होती. लाल चंदनाने तो चर्चित झालेला होता. तरतरांच्या विचित्र रचनांनी युक्त झालेल्या सुंदर अंगरागांनी त्याचे सारे अंग सुशोभित झाले होते. त्याचे डोळे दर्शनीय होते, तरी ते रक्तवर्णी आणि भयावह होते. त्यांच्यामुळे आणि चमकदार तीक्ष्ण तसेच कराल दाढांनी तसेच लांब लांब ओठांनी त्याची विचित्र शोभा दिसत होती. वीर हनुमानाने पाहिले की आपल्या 10 मस्तकांनी शोभणारा महाबली रावण नाना प्रकारच्या सर्पांनी भरलेल्या अनेक शिखरांनी शोभिवंत होणाऱ्या मंदराचलाप्रमाणे भासत आहे. त्याचे शरीर काळ्या कोळशाच्या ढिगाप्रमाणे काळे होते. वक्षस्थळ चमकदार हारांनी सुशोभित झाले होते. तो पूर्णचंद्राप्रमाणे मनोहर मुख असलेला रावण प्रातःकाळच्या सूर्याने युक्त असलेल्या मेघाप्रमाणे शोभून दिसत होता. त्याच्या भुजांचा केयूर बांधले होते. उत्तम चंदनाचा लेप भुजांना लावलेला होता आणि चमकदार अंगद त्याच्यावर शोभत होते. त्या भयंकर भुजांनी शोभणारा रावण जणू 5 शिरे असलेल्या सापांनी सेवित झाल्याप्रमाणे भासत होता. स्फटिकमण्याने बनविलेल्या विशाल आणि सुंदर सिंहासनावर तो बसला होता. ते सिंहासन नाना प्रकारच्या रत्नसंयोगांनी विचित्र केले होते. ते चित्रविचित्र सिंहासन सुंदर बिछायतीने आच्छादले होते. वस्त्रांनी आणि आभूषणांनी खूप सजलेल्या अनेक युवती हातात चवऱ्या घेऊन सगळीकडून आसपास उभ्या राहून त्याची सेवा करीत होत्या. मंत्रतत्व जाणणारा दुर्धर, प्रहस्त, महापार्श्व तसेच निकुंभ हे 4 राक्षस जातीचे मंत्री त्याच्याजवळ बसलेले होते. त्या 4 राक्षसांनी घेरलेला बलाभिमानी रावण 4 समुद्रांनी घेरलेल्या समस्त भूलोकाप्रमाणे शोभत होता. ज्याप्रमाणे देवराज इंद्राला सांत्वन बोलत असतात, त्याचप्रमाणे मंत्रतत्वाचे ज्ञानी मंत्री तसेच इतर सर्व शुभचिंतक सचिव त्याला आश्वासन देत होते. अशा प्रकारे हनुमानाने मंत्र्यांनी घेरलेला तो अत्यंत तेजस्वी सिंहासनारूढ राक्षसराज रावण पाहिला. तो मेरू शिखरावर विराजमान झालेल्या सजल जलधाराप्रमाणे भासत होता. ते महाभयानक पराक्रमी राक्षस त्रस्त करीत असूनही हनुमान अत्यंत विस्मयाने राक्षसराज रावणाला बारकाईने न्याहाळू लागला. त्या दीप्तिशाली राजाला नीट निरखल्यावर त्याच्या तेजाने मोहित होऊन हनुमान विचार करू लागला, अहो रूपम, या राक्षस राजाचं रूप किती सुंदर आणि अद्भुत आहे. किती अनोखं धाडस याची शक्ती, याचं तेज सारच अनुपम आहे. हा राक्षसराज राक्षस असूनही संपूर्ण राजोचित लक्षणांनी संपन्न आहे. जर याच्या ठाई अधर्माचं प्राबल्य नसतं तर हा राक्षसराज रावण संपूर्ण देवलोकाचा संरक्षक होऊ शकला असता. याच्या लोकनिंदित क्रूरतापूर्ण निष्ठुर कर्मामुळं देव आणि दानवांसह संपूर्ण लोक याला भिवून राहतात. हा क्रुद्ध झाला तर साऱ्या जगाला एकारणावात विमग्न करू शकेल.
हा साऱ्या विश्वात प्रलय घडवून आणील. अमित तेजस्वी राक्षस राजाचा प्रभाव पाहून तो बुद्धिमान वानरवीर अशा प्रकारे अनेक विधचिंता करीत त्याला पाहू लागला. समस्त लोकांना रडविणारा महाबाहू रावण, पिंगलवर्णी डोळ्यांचा हनुमान आपल्याबरोबर उभा आहे हे दृश्य पाहून रुष्ट झाला. त्याचा आवेश वाढू लागला. मात्र त्याबरोबरच तरतरांच्या शंकांनी त्याचे हृदय हलल्यासारखे झाले. तो देखील तेजस्वी वानराच्या विषयी विचार करू लागला. या वानर रूपानं साक्षात भगवान नंदी तर इथे आला नसेल ना? पूर्वकाळी जेव्हा मी कैलास पर्वतावर त्याचा उपहास केला होता तेव्हा त्यानं क्रुद्ध होऊन मला शाप दिला होता. तोच वानराचं रूप धारण करून इथं येऊन पोहोचला असेल का या रूपात बाणासुराचं इथं आगमन झालं असेल. अशा तऱ्हेने तर्कवितर्क करणारा राजा रावणाने क्रोधाने डोळे तांबारून मंत्रीवर प्रहस्ताला त्यावेळेस अनुरूप असा गंभीर व अर्थपूर्ण प्रश्न विचारला. तो म्हणाला, अमात्य, त्या दुरात्म्याला विचारा तर खरं, तो कुठून आला आहे, का आला आहे? प्रमदावन उजाड करण्यात तसंच राक्षसांना मारण्या पाठीमागचं त्याचा काय उद्देश होता? माझ्या दुर्जयपुरीत याचं जे येणं झालं आहे त्याचं प्रयोजन काय? यानं राक्षसांशी जे युद्ध पुकारलं त्याच्या पाठीमागं काय हेतू आहे? या साऱ्या गोष्टी या दुर्बुद्धी वानराला विचारा. रावणाचे म्हणणे ऐकून प्रहस्त हनुमानाला म्हणाला, वानरा, तू घाबरू नकोस, धीर धर, तुझं भलं हो. तुला भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. सर्व काही संगतवार सांगितलंस तर आम्ही तुला सोडून देऊ. सांग, जर तुला इंद्रानं महाराज रावणाच्या नगरीत पाठवलं असेल तर तसं मोकळेपणानं सांग. का तू कुबेर, यम अथवा वरुण यापैकी कुणाचा दूत आहेस? यांच्यापैकी कुणी तुला हे सुंदर रूप धारण करून आमच्या या पुरीत घुसविण्यासाठी आज्ञा दिली आहे का? असेल तर तसं सांग. का विजयाची आकांक्षा बाळगणाऱ्या विष्णूनं तुला दूत नेमून पाठविलं आहे? तुझं तेज वानरासारखं नाही, केवळ रूप तेवढंच वानराचं आहे. वानरा, या निर्णायक वेळी खरं सांग, मग तुला सोडून सुद्धा देता येईल. मात्र जर तू खोटं बोललास तर तुला जगणं अशक्य होईल. किंवा हे सर्व सोडून तुझ्या या रावण नगरीत प्रवेश करण्याचा आणखी काही उद्देश आहे का ते तरी सांग. प्रहस्ताने अशा प्रकारे विचारल्यावर त्यावेळी वानरश्रेष्ठ हनुमान बोलता झाला. तो राक्षस स्वामी रावणाला म्हणाला, मी इंद्राचा, यमाचा किंवा वरुणाचा दूत नाही. कुबेराशी देखील माझी मैत्री नाही. तसेच भगवान विष्णूंनीही मला इथे पाठविले नाही. मी जन्मापासूनच वानर आहे. प्रहस्ता, राक्षस रावणाची भेट व्हावी या उद्देशानं मी हे दुर्लभ वन उजाड करून टाकलं आहे. त्यानंतर तुझे बलवान राक्षस युद्धाच्या पिपासेनं माझ्यापाशी आले तेव्हा मी आपल्या शरीराच्या रक्षणाच्या उद्देशानं रणभूमीवर त्यांच्याशी 2 हात केले. देव किंवा दानव मला अस्त्रानं किंवा पाशात बांधू शकत नाहीत. त्यासाठी मलाही ब्रह्मदेवाचंच वरदान लाभलेलं आहे. प्रहस्ता, तुझ्या या राक्षस राजाला पाहावं या उद्देशानं मी या अस्त्रबंधनाचा स्वीकार केला. जरी या क्षणी मी अस्त्रातून मुक्त झालो असलो तरी या राक्षसांनी मला बद्ध केलं आहे असं समजूनच इथं आणून तुमच्या हवाली केलं आहे. रावण राजा, भगवान श्री रामचंद्रांचं काही कार्य करावं या उद्देशाने मी तुझ्याकडे आलो आहे. रावण प्रभू, मी अमित तेजस्वी श्री रघुनाथांचा दूत आहे हे ध्यानी घे. त्या दृष्टीनं माझं हे हितकर भाषण नीटपणाने ऐक. इथे 37वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 38वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. धन्यवाद. जय जय श्रीराम.